हॅलो एव्हरीवन, पूनम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण कारल्यापासून बनणारी कुरकुरीत अशी रेसिपी बनवणार आहोत. क्रिस्पी कारले आपण आज बनवूया. खूप छान लागते ही रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा. तर मी ते 5 कारले घेतलेले आहेत. मीडियम आकाराची कारले घेतलेले आहेत. कारले कट करताना आपण दोन्ही साईडची टोके काढून घ्यायचे आणि स्लायसरने अशी त्याचे स्लाइस करून घ्यायचे आणि बिया काढून घ्यायचे. असे स्लाइस करून घ्यायचे कारला. आपल्याला लगेच शिजलं जातं आणि क्रंची पण होतं. सुरीने कसं जाडसर होतं त्यामुळे. तर मी ते बिडाचा तवा घेतलेला आहे, डोश्याचा तवा आहे ते. तर मी राई घेतले, तर राईचा तडका देते मी. तर लसूण घेतलाय मी. लसूण चांगला लाल होईपर्यंत फ्राय करायचंय. लसूण चांगला लालसर झाला की आपण शेंगदाणे टाकूया. शेंगदाणे देखील आपल्याला लालसर भाजून घ्यायचे. आता आपण मिरच्या टाकूयात. मिरच्या टाकून झाल्या की आपण जे स्लाइस थोडीशी हळद टाकूया. मस्त सगळीकडे मिक्स करून घ्यायचंय. आता आपण स्लाइस केलेले आहेत कारले आहेत बघा. हे आपण कारले स्लाइस केलेले आहेत ते आपण तव्यावर सगळीकडे पसरवून घ्यायचंय. मस्त मिक्स करून घ्यायचंय हळद त्यामध्ये. छान असं मिक्स करायचं आपल्याला. गॅसची फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची. चवीनुसार मीठ टाकायचंय. अजून एकदा मिक्स करून घ्यावं सगळं. मीठ आपल्याला सगळीकडे मिक्स करायचंय. सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि नंतर मध्यम आचेवर 15 मिनिट आपल्याला कारलं फ्राय करून घ्यायचे. आता बघा साईज कमी होत आले कारल्याची. 2-2 मिनिटांनी आपल्याला पलटवून घ्यायचे कारलं. तर तयार आहे बघा आपलं क्रिस्पी कारलं. रेसिपी नक्की ट्राय करा आणि पूनम किचन चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.